जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्यावर गोळीबार झालाय। कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी ट्रक चालकावर गोळीबार केला आहे, तर गोळीबारामध्ये ट्रक चालक जखमी झालाय। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती आहे। गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे, तर धक्कादायक अशी घटना आपण बघू शकतोय। एका टोल नाक्यावर हा जो ट्रक चालक आहे तो जात होता, त्याच वेळेला कारमधून काही अज्ञात लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट गोळीबार करण्यास सुरुवात केली। त्याच्यामध्ये ट्रक चालक जखमी झालेला आहे। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। ही घटना घडलेली आहे जालन्यामध्ये, तिथल्या छत्रपती संभाजीनगर रोडवर टोल नाक्यावर हा गोळीबार करण्यात आलाय। तर कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी ट्रक चालकावर हा गोळीबार केला आहे आणि जुन्या वादातून हा गोळीबार केल्याची माहिती समोर येते। तर हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये काय चालला आहे याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्या सोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। जालन्यामध्ये हा गोळीबार झाला आहे, नेमके कोण होते हे आरोपी आणि काय घडलं होतं त्यावेळेला? निश्चितच परा आपण जर पाहिलं तर जालन्यातील टोल नाक्याजवळ एका ट्रक ड्रायव्हरवर त्याच्याच नातेवाईकाकडून जुन्या वादातून गोळीबार केल्याचा प्राथमिक माहिती आता पोलिसांनी दिली आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर टोल नाक्याजवळ ह्या जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आलेला आहे आणि आरोपी अद्याप फरार झालेले आहे आणि पोलीस त्यांच्या शोधात, आता पोलिसांचं एक पथक जे आहे ते आरोपीच्या शोधात पाठवण्यात आलेलं आहे। ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यामध्ये जवळपास 36 जणांचे खून करण्यात आले आहे। त्यामुळे जालन्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत नाही ना, असा सवाल देखील आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे। फरा निश्चितच सुधाकर, एकूणच या ठिकाणी हत्या असेल किंवा गोळीबाराच्या घटना समोर येताना दिसून येत आहेत, हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमकं काय करणार, लोकांच्या मनातली भीती कशी घालवणार तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।